श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. तर आता चालू आहे मार्गशीर्ष महिना आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आईने लेकीला द्यायची आहे ही 10 रुपयांची वस्तू की ज्यामुळे घरात अखंड स्थिर लक्ष्मी नांदायला सुरुवात होते. आणि अखंड स्थिर लक्ष्मी ही फक्त लेकीच्याच घरात नांदते का या उपायाने? तर नाही, आईच्या घरी देखील लक्ष्मी स्थिर व्हायला सुरुवात होते, लक्ष्मी नांदायला सुरुवात होते आणि लेकीच्या घरी देखील लक्ष्मी स्थिर राहायला सुरुवात होते, लक्ष्मी नांदायला सुरुवात होते. आणि याचा जो उल्लेख आहे तो आपल्याला शास्त्रामध्ये आढळला जातो आणि याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहावा एवढीच सर्वांना विनंती आहे. तत्पूर्वी जर चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल आणि आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, माहिती आवडत असेल तर नक्कीच आपलं चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा की ज्यामुळे अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पटकन भेटले जातील. त्याचप्रमाणे शेअर भरपूर करत जा. जो व्हिडिओ आवडेल, तुम्हाला जी माहिती आवडेल ती तुम्ही शेअर करायला शिका. कारण कसं असतं, ज्यावेळी आपण शेअर करतो, एखाद्याला सांगतो, मग ते तोंडी असो किंवा मोबाईलद्वारे असो, ज्यावेळी आपण एखाद्याला सांगतो की नाही आणि ज्यावेळी तो व्यक्ती एखादा उपाय करतो आणि त्याच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येतात ना, ती व्यक्ती तोंडाने जरी काही नाही बोलली तरी देखील परमेश्वराला माहीत असतं, तुम्हाला माहीत असतं की कळत नकळत तुम्ही त्याची मदत केलेली आहे आणि परिणामी तुमचा पुण्याचा वाटा हा वाढायला सुरुवात होत असतो. त्यासाठीच आपल्याला नेहमी सत्कार्य करायचे असतात की ज्यामुळे आपला पुण्याचा वाटा द्विगुणित व्हायला सुरुवात होतो, शतपटीने वाढायला सुरुवात होतो. ज्या वेळी आपण इतरांना मदत करतो त्यावेळी आपलं जे पुण्य आहे ते वाढीस लागतं आणि ज्यावेळी आपलं पुण्य वाढीस लागतं त्यावेळी जे आपले प्रारब्धाचे भोग आहेत, जे आपण सतत ऐकत असतो की प्रारब्धाचे भोग, पूर्वजन्मीची काही कर्म असतात की जे आपल्याला या जन्मामध्ये त्याचं फळ जे आहे ते भोगावं लागतं, भोग भोगावे लागतात. भोग भोगत असताना खूप यातना होतात. तर या ज्या यातना आहेत, ज्या कलीच्या यातना आपल्याला होत असतात, त्या कलीच्या यातनापासून वाचवण्याचं काम हे आपलं पुण्य करत असतं. यासाठी आपल्याला रोज एक तरी व्यक्तीची आपल्या हातून मदत झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपण पैसेच त्याला द्यावे का, अन्नदानच करावं का, असं काही नाही. कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्ही फक्त मदत करण्याचा प्रयत्न करा एखाद्याला तरी, ज्यामुळे तुमचा जो पुण्याचा वाटा आहे तो वाढायला सुरुवात होईल. तर ही जी 10 रुपयाची वस्तू आहे ती कशा पद्धतीने आणायची आहे ही अगोदर जाणून घ्या. मार्गशीर्ष महिना हा संपूर्ण जोपर्यंत आहे तोपर्यंत एक दिवस तुम्ही माहेरमध्ये राहायचं आहे. मग तुम्ही मंगळवारी राहायला जावा, म्हणजे आता गुरुवारची प्रत्येकाची पूजा असते मार्गशीर्ष महिन्यातली, त्याच्यामुळे तुम्ही बुधवारी जाऊ शकता आणि गुरुवारी रिटर्न आपल्या घरी येऊ शकता किंवा मंगळवारी जा. कोणत्याही दिवशी तुम्हाला फक्त आपल्या माहेरामध्ये एक रात्र राहायला जायचं आहे. दुपारच्या वेळेनंतर तुमची सगळी कामे उरकून जरी गेलात तरी देखील चालेल. एक रात्र आपल्याला माहेरामध्ये राहायचं आहे आणि हसत खेळत राहायचं आहे. असं काही नाही की खूप डिप्रेशनमध्ये, खूप म्हणजे आपण जीवाची ओढाताण करून माहेरमध्ये आलोय, राहिलोय आणि नंतर म्हणजे वैतागून जायचं नाही. खूप हसतमुख जायचं आहे माहेरामध्ये. व्यवस्थित राहायचं, आपलं आनंदाने राहायचं, सगळ्यांशी गोड बोलून राहायचं आणि नंतर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तुमच्या आईच्या घरामध्ये जी पहिल्यापासूनच मिठाने भरलेली भरणी असेल, खडं मीठ ज्याला आपण म्हणतो, समुद्र मीठ, की जे आपल्या माता लक्ष्मीला अतिशय म्हणजे अतिशय प्रिय आहे, जवळचं आहे आणि ज्याच्यामुळे घरामध्ये संपत्ती ही यायला सुरुवात होते, याला खडं मीठ हे जे आहे याचं प्रतीक हे खडं मीठ आहे माता लक्ष्मीचं. कारण माता लक्ष्मी ही समुद्र मंथनातून उत्पत्ती झालेली आहे त्यांची आणि मीठ हे माता लक्ष्मीच्या अतिशय म्हणजे अतिशय जवळचं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, आईला विचारून घेतलं तरी देखील चालेल आणि आईनं स्वतःहून लेकीला दिलं तरी देखील चालेल. आता प्रत्येकाची लेक जवळ असेल असं नाही. नंतर ताई आम्ही हा उपाय केव्हा करावा, तर नंतर मी तुम्हाला सांगते. ज्यावेळी तुमची लेक तुमच्याकडे राहायला येईल त्यावेळी एखाद्या पौर्णिमेच्या वेळी तुम्ही हा उपाय करू शकता. म्हणजे येतात मुली, दिवाळीच्या सुट्टीला येतात, उन्हाळ्याच्या सुट्टीला येतात, 1-2 वर्षानंतर येतात आपल्याकडे राहण्यासाठी. अशा वेळी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल. मग काय करायचं, ज्या दिवशी पौर्णिमा असेल किंवा शुक्रवार असेल अशा दिवशी या मिठाचा उपाय तुम्ही तुमच्या लेकीसोबत करू शकता. आणि मग त्या ज्यावेळी जातील म्हणजे तुमच्या घरातून बाहेर पडतील त्यावेळी त्यांना
हे मीठ सोबत द्यायचं आहे. तर ते कोणत्या पद्धतीनं द्यायचं आहे ते सुद्धा जाणून घ्या. आपल्या आईच्या घरामध्ये लक्षात ठेवा, दुकानातून रेडीमेड विकत आणायचं नाही आणि लगेच आपल्या सोबत घ्यायचं नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये खड्या मिठाची भरणी ही असतेच असते. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये खडे मीठ 24 तास शिल्लक असते त्याच्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर व्हायला सुरुवात होते. आलेली लक्ष्मी टिकून राहते. पैसा विनाठायी खर्च होत नाही. तुम्ही बारीक मीठ जरी स्वयंपाकामध्ये वापरत असाल तरी देखील खडं मीठ हे तुमच्या घरामध्ये असलं पाहिजे. आणि हे जे खडं मीठ आहे ते तुम्हाला काचेच्याच भरणीत ठेवायचं असतं. प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये जर तुम्ही खडं मीठ ठेवलं तर तुमच्या मुलांच्या किंवा कुटुंबातील व्यक्तींच्या जे नोकरदार असतील किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल, अशा व्यवसायामध्ये अडथळे यायला सुरुवात होतात. मुलांच्या नोकरीमध्ये अडथळा यायला सुरुवात होतो. मुलांना चांगला जॉब भेटत नाही जर तुम्ही प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये मीठ जर वापरत असाल तर. मीठ बारीक वापरा किंवा मोठं वापरा, मात्र काचेच्या भरणीमध्येच मीठ ठेवायचं असतं, प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये ठेवायचं नसतं. प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये मीठ ठेवल्यामुळे राहूचा त्रास त्या घराला जास्त वाढतो. त्या घरातील कुटुंबातील लोकांना राहू आणि शनी हे दोन्ही ग्रह त्या लोकांचे खराब व्हायला सुरुवात होत असतात. त्यामुळे आयुष्यामध्ये खूप अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो. तर यासाठी आपल्याला लागणार आहे काचेची भरणी. तर आता आपल्याला आईकडून मीठ घ्यायचं आहे. आता हे कोणत्या पद्धतीने घ्यावं, तर एकतर तुम्ही जरी घरामध्ये मोठं मीठ वापरत नसाल, खडं मीठ वापरत नसाल आणि तुम्हाला तुमच्या लेकीला द्यायचं आहे, तरी मी तुम्हाला सांगेन की 24 तास हे आपल्या घरामध्ये खडं मीठ वापरायचंच असतं, ठेवायचंच असतं. तुम्ही प्रत्येक शनिवारी अमावास्येला हे थोडंसं मीठ घेऊन घरची फरशी पुसलीत तरी देखील चालेल, मात्र तुमच्या घरामध्ये नेहमी खड्या मिठाची भरणी ही भरलेली असावी. यासाठी आपल्याला अगोदरच खडं मीठ घेऊन यायचं आहे आणि नंतर ज्यावेळी तुमची लेक घरी येईल त्यावेळी त्याच मिठातलं तुम्हाला मीठ हे आपल्या लेकीला द्यायचं आहे. तर ते कोणत्या पद्धतीने, तर एक दिवस तुमची लेक तुमच्यापाशी राहणार आहे, दुसऱ्या दिवशी ती तिच्या घरी जाणार आहे. ज्या दिवशी ती तिच्या घरी जाणार आहे त्या दिवशी तिला स्वतःहून हाताने घ्यायला लावायचं आहे. तुम्ही बरणी फक्त तिच्या समोर ठेवायची आहे, मुलीच्या समोर, आणि त्या मुलीने स्वतःहून हातानं हे मीठ घ्यायचं आहे. एक मुठभर मीठ तुम्हाला घ्यायचं आहे आईच्या घरातून. मुठभर मीठ घ्यायचं आणि हे घेतल्यानंतर तुम्ही एखाद्या कॅरीबॅगमध्ये ठेवू शकता, कुठपर्यंत तुम्ही जोपर्यंत घरात पोहोचत नाही तोपर्यंत. आता घरात गेल्यानंतर तुम्ही ज्यावेळी सासरी जाल, मीठ तुम्ही बरोबर घेतले, तुम्ही आता घरातून बाहेर पडणार, माहेराच्या घरातून तुम्ही बाहेर पडणार, त्यावेळी गोडा पदार्थ काहीही खायचंय. थोडीशी साखर जरी तोंडामध्ये टाकलेत तरी देखील चालेल, चहा वगैरे घेतलात तरी देखील चालेल. नंतर दुसऱ्या दिवशी आपण ज्यावेळी आपल्या घरी येऊ त्यावेळी हे जे मीठ आहे ते पहिल्यांदा आपल्याला काचेच्या एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि हे जे मीठ आहे ते आपल्याला देवघरात ठेवायचं आहे. देवघरात माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे हे मीठ. त्याला धूप दीप दाखवायचा आहे मिठाला. माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की आजपासून माझ्या घरामध्ये सुख समृद्धी ही वाढायला सुरुवात होऊ देत, माझा संसार सुखाचा होऊ देत, माझ्या घरामध्ये पैशांची भरभराट होऊ दे, धनधान्याची भरभराट होऊ दे, माझ्या घरामध्ये अष्टलक्ष्मीचा वास होऊ देत, एवढंच म्हणायचं आहे माता लक्ष्मीला. आणि पूर्ण जे काही कोणत्या शब्दात तुम्ही बोलाल ते अतिशय मनातून, आतून, हृदयातून बोला. आईला सगळं कळतं आपल्याला काय बोलायचं आहे. हे अगदी आपण बोबडं जरी बोललो तरी देखील आईला समजतं की आपल्याला काय बोलायचं आहे. त्याच्यासाठी माता लक्ष्मी ही आपली आईच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे सुचेल त्यावेळी तुम्ही ते बोलायचं आहे. हे बोलून झाल्यानंतर एक काचेची भरणी घ्यायची आहे आणि थोडंसं मीठ अगोदर या काचेच्या भरणीमध्ये टाकायचं आहे. थोडंसं मीठ टाकलं की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून झालं की त्याच्यामध्ये तुम्हाला 5 लवंगा ठेवायच्या आहेत आणि नंतर उरलेलं सगळं मीठ तुम्ही जे आणलं असेल ते तुम्हाला त्या भरणीमध्ये ओतून ठेवायचं आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला यामध्ये आणखी एक्स्ट्रा मीठ 10 रुपयाचं आणायचं आहे. 10 रुपयाचं खडे मीठ 1 किलोभर भेटतं, ते आणून ते देखील तुम्हाला याच भरणीमध्ये ओतून ठेवायचं आहे. भरणी व्यवस्थित पॅक करायची आणि आपल्या घरात तुमचं जे किचन आहे त्या किचनमध्ये तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा जिथं तुमचं किचन आहे
तिथेच पूर्व दिशेला बघा, एकतर ईशान्य कोपरा किंवा पूर्व दिशेच्या साईडला तुम्हाला ही भरणी ठेवून द्यायची आहे. मात्र ही भरणी कुणाच्याही नजरेला पडली नाही पाहिजे. काचेच्याच भरणीमध्ये हे मीठ भरून ठेवायचं आहे तुम्हाला. मात्र अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आता हे मीठ वर्षभर अजिबात हलवायचं नाही. 1 वर्ष जसंच्या तसं तुमच्या घरामध्ये राहिलं पाहिजे. अजिबात या मिठाचा वापर देखील करायचा नाही. आहे तसं जसंच्या तसं तुम्हाला 1 वर्षभर असंच ठेवायचं आहे तुमच्या घरामध्ये. पुढच्या वर्षी ज्यावेळी मार्गशीर्ष महिना येईल त्यावेळी पुन्हा आणखी तुम्हाला हाच उपाय करायचा आहे. आता हे जे मीठ 1 वर्षानंतर काय करावं, तर 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते जे मीठ आहे ते तुम्ही, जसं की मी मागाशी म्हटलं, लादी पुसण्यासाठी वापरू शकता. शनिवारी अमावास्येच्या दिवशी लादी पुसण्यासाठी वापरायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे जे मीठ आहे ते 1 वर्षानंतर याचा यूज करायचा आहे, वापर करायचा आहे. तोपर्यंत हे जे मीठ आहे ते जसंच्या तसं, जसं आपण माहेराहून आणले जसंच्या तसं त्या माहेरच्या मिठामध्ये आपल्या सासरच्या कष्टाच्या पैशाचं थोडंसं मीठ घेऊन त्यामध्ये ठेवायचे आहे या भरणीमध्ये. या उपाय खूप छोटासा आहे हा, पण याचे जे लाभ आहेत ना ते अगणित आहेत. या उपायामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी यायला सुरुवात होते. आलेली लक्ष्मी स्थिर राहायला सुरुवात होते. बघा, माता लक्ष्मीच्या मार्गशीर्ष महिन्याची जी कथा आहे त्यामध्ये सुद्धा लिखित आहे हे की सूरजचंद्रिकेच्या घरी शांबाला गेलेली होती, म्हणजे आपल्या आईच्या घरी गेलेली होती. आणि कारणास्तव आईला राग आलेला, कारण लेकीने जे आपल्याला धान्य दिलेलं होतं ते माता लक्ष्मीच्या अवकृपेमुळे त्या धान्याचं कोळसं झालेलं होतं. कारण माता लक्ष्मीची अवकृपा होती, याच्यामुळे तो चमत्कार जो होता तो घडून आलेला होता शांबालेच्या आईबद्दल. तर ज्यावेळी शांबाला तिच्या घरी गेली, सूरजचंद्रिकेच्या घरी शांबाला ज्यावेळी गेली आपल्या आईच्या घरी, त्यावेळी सूरजचंद्रिके अजिबात कुणाशी बोललीच नव्हती, म्हणजे काहीच बोलली नव्हती शांबालेशी. शांबालेचा त्यावेळी अपमान झालेला आणि तिनं उलट आपल्या मातेवरती न रागवता घरातून बाहेर येताना तिथून थोडंसं खडं मीठ आणलेलं होतं आणि ते मीठ नंतर तिनं आपल्या संसारामध्ये वापरलेलं, की ज्यामुळे शांबालेचा जो संसार होता तो राजा राणीप्रमाणे सुखी झालेला होता. आणि हे आपल्याला शास्त्र सांगत आहे आपलं. याच्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे की ज्याप्रमाणे शांबालेचा संसार सुखाचा, राजा राणीचा सुखाचा संसार झाला त्या पद्धतीने आपला देखील व्हावा. यासाठीच आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या देखील घरामध्ये भरभराट ही यायला सुरुवात होते. मात्र प्रत्येकाने हा उपाय कराच करा. ज्या वेळी आपल्याला जास्त प्रमाणामध्ये धन येईल, पैसा येईल, ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल की आता बाबा थोडेसे पैसे आपले शिल्लक राहायला सुरुवात झालेले आहेत, अशा वेळी 10 रुपये का होईनात गोरगरिबांच्यासाठी खर्च करा, लहान मुलांच्यासाठी खर्च करा. जेवढं तुम्ही इतरांना द्याल, जर तुम्ही धान्य एखाद्याला दान केलं तर तुमच्याकडे धान्याचा साठा वाढायला सुरुवात होतो. जर तुम्ही पैसे दान द्यायला सुरुवात केले तर तुमच्याकडे पैसा वाढायला सुरुवात होतो. मात्र ते पैसे देताना देखील आपल्याला कळायला पाहिजे की आपण कुणाला देतोय. यासाठी आपल्याला अनाथ जी मुलं असतात किंवा जिथे भंडारा चाललेला असतो, जिथं स्वामी केंद्र आहे, जिथं भोजनाचा कार्यक्रम असतो, अशा ठिकाणी आपल्याला पैसे देखील दान करायचे असतात की ज्यामुळे आपला पैसा देखील वाढायला सुरुवात हा होत असतो. तर झालेली ही सेवा, झालेली ही माहिती मी स्वामींच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ मोठा झाल्याबद्दल क्षमा असावी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.